असंच एक उदाहरण शिवमहापुराणाच्या कथेमध्ये आलेलं आहे. रुद्रसंहितेमधल्या सृष्टीखंडामध्ये 7व्या अध्यायामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे की भगवंताचे अत्यंत एक लाडके भक्तही आहेत आणि त्यांचे मित्रही आहेत, ज्यांचं नाव आहे कुबेर. कोण आहेत म्हटलं हे कुबेर? प्रश्न केला त्या ठिकाणी सूत महाराजांनी ब्रह्मदेवांना. म्हटले, महाराज, माझ्या अंतरंगामध्ये काही जिज्ञासा आहे. कदा गतो हि कैलासं शंकरो भक्तवत्सला क्व वा सखी त्वं तास्याति कुबेरेन महात्मना. हे कुबेर कोण आहे? महादेवाची आणि त्यांची मैत्री झाली तरी कशी? असा कोणता प्रसंग आला की देवादिदेव महादेव त्यांचे मित्र म्हणून त्यांच्या सोबत राहायला लागले? सुंदर अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर ब्रह्माजींनी त्यांना उत्तर दिलं. कांपिल्य नगरामध्ये सोमयाग करणारा एक यज्ञ विशारद असणारा यज्ञदत्त नावाचा प्रकांड पंडित राहत होता. आणि त्या पंडिताच्या घरी एक बालक जन्माला आलं, ज्याचं नाव ठेवण्यात आलं गुणनिधी. सुरुवातीच्या काळामध्ये आपले वडील प्रकांड पंडित असल्यामुळे घरामध्ये झालेले संस्कार, त्यांच्या कानावर नेहमी येणारे ते मंत्राचे उच्चार, ते श्लोकाचे उच्चार, ते कानावर आदळत 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 यांच्या जीवनामध्ये खूप सुंदर संस्कार झाले, उपनयन संस्कार झालेत. एवढंच नाही, 8 विद्या सुद्धा त्यांना प्राप्त झाल्यात. परंतु काही कालखंडानंतरचा वेळ निघून गेल्यानंतर अशी परिस्थिती झाली, ज्यावेळेस हा गुणनिधी बाहेर निघायचा ना घराच्या, बाहेर निघाल्यानंतर यांनी ज्या लोकांशी मैत्री केली ते लोक मात्र चुकीच्या मार्गाचे होते. आणि शास्त्राचं गणित असं आहे, तुम्ही ज्याच्या सोबत जास्त वेळ राहाल, हळूहळू त्याचे आचार, त्याचे विचार, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची राहण्याची पद्धत आपल्यामध्ये उतरायला सुरुवात होत असते. मी काल तुम्हाला उदाहरण देऊन गेलो ना, मंदिराच्या शेजारी घर असलं की मंदिराचा संबंध असो अथवा नसो, सहज जरी कानावर शब्द आले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, की त्या शेजारच्या घरातलं लहान लेकरू सुद्धा सहज बोलते पुण्याची गणना कोण करी. का? त्या सानिध्यामध्ये राहिलाय. जरी त्याचा हरिपाठाशी संबंध नसेल, मंदिराशी संबंध नसेल, तरी त्या संस्कारामुळे, ते कानावर शब्द आदळल्यामुळे. बरं, जाऊ द्या, वाङ्मयीन जीवनामध्ये, सांप्रदायिक जीवनामध्ये माणसाला सगळे अभंग पाठ करावे लागतात, पण हरिपाठ कधीच पाठ करावा लागत नाही. हरिपाठामध्ये दररोज जर तुम्ही संध्याकाळीला स्वतःचा सहयोग दर्शवला ना, 15 दिवसामध्ये फक्त हरिपाठामध्ये तुम्ही जा, 15 दिवस आपोआप तो हरिपाठ तुमचा पाठ होऊन जातो. तुम्ही ज्या वातावरणात राहतात जास्त काळ, हळूहळू तिथले आचार विचार तुमच्यामध्ये उतरायला सुरुवात होत असते. हा ज्यावेळेस घराच्या बाहेर पडायला लागला ना, त्यावेळेस याची संगती चुकली. आणि आपण ऐकून गेलोत, मानवी जीवनामध्ये एकदा चांगली संगती नाही लाभली तरी चालेल, पण वाईट संगती लाभायला नको. वाईट संगती लाभली की समजून घ्या की त्या दिवसापासून मानवी जीवनाचा उत्तरार्ध चालू झालेला आहे. या शिवमहापुराणाच्या सुरुवातीच्या महात्म्याच्या कथेमध्ये आपण देवराजाची कथा ऐकली. त्यामध्ये सुद्धा वर्णन आहे, उच्च कुळामध्ये जन्माला आल्यानंतर सुद्धा चोरी करायची इच्छा निर्माण झाली. अंतकाळामध्ये महादेवाचं स्मरण झालं, शिवलोकाची प्राप्ती झाली. या गुणनिधीच्या जीवनामध्ये तसंच घडायचं. वडील प्रकांड पंडित होते, घरी पैशाची कमतरता नव्हती, पण असं असतानाही याला चुकीचे कर्म करायची इच्छा निर्माण झाली. घरातलं धन घ्यायचा, चुकीच्या लोकांच्या आनंदाकरता खर्च करायचा, आणि त्या आनंदामध्ये हा स्वतः आनंदी व्हायचा. एक सांगू का तुम्हाला, बऱ्याचशा घटना अशा असतात, आपलं लेकरू चुकीचं वागतंय हे बापाला जरी माहित नसलं तर किमान आईला त्याच्यातल्या 20% तरी गोष्टी माहित असतातच. पण असं आहे ना
की त्या आईचं अंतःकरण हे ममत्वानं भरलेलं असतं, प्रेमानं भरलेलं असतं, पण कदाचित तेच प्रेम एखाद्या वेळेस घातक ठरतं. ज्यावेळेस वडील म्हणतात ना, तू दिवसभर कुठेही फिर बाबा, पण मला रात्री 10 वाजेच्या आत तू घरात दिसायला पाहिजे. कारण त्या बापानं समाजाचा चांगला अनुभव घेतलेला असतो, त्याला माहित आहे समाजातील लोक कसे आहेत. परंतु ज्यावेळेस तो पोरगा ते वाक्य लाईटली घेतो ना, मनावर घेत नाही. पोरग 11 वाजता घरी येतं, त्यावेळेस दरवाजा उघडणारी आई मात्र जागीच असते. अलगद दरवाजा उघडते. पोराला आतमध्ये घेतल्या घेतल्या ती आई स्वतःच म्हणते, हे बघ तुझा बाप अजून झोपला नाही, चुपचाप जाऊन तुझ्या अंथरुणावर पडून राहा. त्याला कळून जातं त्या दिवशी की आपल्या चुकीवर झाकण टाकणारी आई जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण किती उशीर केला तरी काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी 12 वाजता येतो, आईचं तेच वाक्य. 1 वाजता येतो, तेच वाक्य. एखाद्या दिवशी बस फक्त एक झाकणभर तेवढीच घेऊन येतो. आई म्हणते, अरे तुला तुझ्या बाबाचा स्वभाव माहित आहे, असं नको करू बाबा. तिच्या अंतःकरणामध्ये खर तर भाव उत्तमच असतो की मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव माहित आहे, त्यांना माहित झालं तर लातान खाली मारल्या जाईल याला. पण मावशी एक सांगू का, कदाचित त्यावेळेच एकदा लाथी खाली तुडवणं चांगलं आहे, पण त्याच्या चुकीवर टाकलेलं झाकण जे आहे ना, हे त्याच्या लाथी खाली तुम्हाला तुडवणारी प्रक्रिया आहे. मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर सगळं करावं, लेकरांच्या चुकांवर झाकण कधी टाकू नये. हा, लोकांच्या समोर त्यांच्या चुका उघड नाही करायच्या, पण एकांतामध्ये मात्र त्यांना शासन करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. 16 वर्षाचा झाला, उत्तम संस्कार आता याच्यावर व्हायला सुरुवात झालेली आहे, तरी कुसंगतीला लागलेला गुणनिधी. काही कालखंडानंतर याला विवाह झाला. विवाह बंधनामध्ये अडकलेला गुणनिधी काय असतं, दुसऱ्याची मुलगी घरात आल्यानंतर तिने आपल्या घरामध्ये येण्याकरता आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आईला त्यागलं, बापाला त्यागलं, भाऊला त्यागलं, बहिणीला त्यागलं. त्यावेळेस आपल्या घरामध्ये आल्यानंतर उत्तम संस्कार जर तिला दिसले नाही ना, ती लपवण्याचा प्रयत्न नाही करत. यज्ञदत्ताच्या जवळ गेलीत, यज्ञदत्ताला झालेला प्रकार सांगितला, पण तरी यज्ञदत्तानं त्यामध्ये फारसं असं लक्ष नाही दिलं. एक वेळचा प्रसंग आहे, या गुणनिधीनं घरातलीच एक फार मोठी महागडी अंगठी चोरली आणि त्या मित्रांकरता ती विकून टाकली. आलेल्या पैशातून काहीतरी अनुकूल भोगाच्या वस्तू घेतल्या आणि त्याचा उपभोग घेतला. यज्ञदत्त एकदा रस्त्यानं जात असताना या चोरांचा काहीतरी वाद चालू होता. त्या वादामध्ये ती अंगठी यज्ञदत्तांना दिसली. खडसावून विचारलं, सांगा ही अंगठी आणली कुठून? म्हटले, महाराज आम्हाला ओढण्याचं कारण नाही, तुमचाच पोरगा घेऊन आला होता, त्यांनी विकली होती, चोरीची आहे म्हटली. ही आम्हाला कशा करता ओरडतायत? तेव्हा कडून चुकलं. माझ्या सुनबाईनं जे सांगितलं होतं ते अगदी योग्य होतं. घरी गेले, पत्नीला विचारलं. पत्नी तेव्हा सुद्धा खोटीच बोलली, लेकराच्या चुकीवर झाकण टाकायचं होतं ना. दोघांनाही घराच्या बाहेर काढून टाकलं. काय करावं कळत नव्हतं. बरं, चोर म्हणून याची प्रसिद्धी झालेली असल्यामुळे आता याला कोणी काम देत नव्हतं. मग चोरी करायची, आपला आणि आईचा उदरनिर्वाह भागवायचा. काही काल ओलांडून गेला आणि तो काल निघून गेल्यानंतर आईला वृद्धापकाळाची अवस्था प्राप्त झाली. आई तर वैकुंठवासी झाली, पण आता हा एकटाच राहिला. एक वेळचा प्रसंग याच्या जीवनामध्ये असा निर्माण झाला, याला दिवसभर प्रयत्न करून सुद्धा चोरी करता एक सुद्धा ठिकाण प्राप्त झालं नाही. विचार करायला लागला, आता काय करायचं. एका शिवालयाच्या समोर तो त्या ठिकाणी जाऊन बसला, मंदिराच्या पायरीजवळ बसला. कोणीतरी एक माणूस हातामध्ये नैवेद्याचं ताट घेऊन आला. मंदिरामध्ये जाताना या गुणनिधीने बघितलं आणि मनामध्ये विचार करतोय, हे जर नैवेद्याचं ताट आता यानं वापस नेलं नाही ना, आजच्या दिवस हाच नैवेद्य आपण घेऊन येऊ. आजचा दिवस कसा बसा भागू, उद्याची व्यवस्था उद्या करता येईल. पण परत डोक्यात विचार आला, आपण आता जाऊ शकत नाही,
आपल्याला लोक चोर म्हणून ओळखतात, आपली अपकीर्ती आहे. थोडासा अंधार पडल्यानंतर आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि म्हणून यांनी त्या माणसाला, त्या यजमानाला बाहेर येताना पाहिलं. याला कडून चुकलं, हा माणूस एकटाच बाहेर आलेला आहे. याचा अर्थ नैवेद्याचं ताट आता आतमध्येच आहे. आजच्या दिवसाची व्यवस्था झाली, सायंकाळ झाली, अंधार झाला. अंधार झाल्यानंतर या गुणनिधीने मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये प्रवेश केला, पण सायंकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी लावलेला दिवा हा विझण्यावर आलेला होता. ज्यावेळेस तो दिवा विझण्यावर आलेला आहे, हा बघितलाय, याला नैवेद्य कुठे दिसत नव्हतं, शिवलिंग कुठे दिसत नव्हतं. याने आपल्या शर्टातला एक भाग फाडला, त्या कापडाची वात तयार केली, त्या नंदादीपामध्ये तेलामध्ये बुडवली आणि विझत असणाऱ्या दिव्याला ती वात जोडून तो दिवा अखंड केला. शिवलिंगापासून त्या शिवालयात सगळीकडे प्रकाशमय वातावरण निर्माण झालं. याला नैवेद्याचं ताट दिसता बरोबर यानं ते नैवेद्याचं ताट उचललं. एक घास खाल्ला की चला, मुखामध्ये शब्द आहे, आज शिवनैवेद्य खातोय, शिवांचा प्रसाद खातोय म्हटले. आजचा दिवस भोलेनाथाच्या कृपेनं पुढे लोटल्या जातोय. चालता चालता तिथे ठेवलेल्या एका पात्राला धक्का लागला. त्या पात्राचा आवाज होता बरोबर शेजारच्याच कुटियामध्ये राहणाऱ्या भूदेवांना जाग आली. म्हटले अचानक मंदिरामध्ये एवढा प्रकाश कसा, आवाज कसला? खिडकीतून डोकावून पाहिलं, गुणनिधीला पाहता बरोबर लक्षात आलं, अरे हा तर चोर आहे. धावा केला सर्वांचा, अरे धावा धावा, मंदिरात चोर आलाय. परिसरातील लोक जमा झाली, याला पाहिलं. एवढं मारलं, मार खाता खाता सांगतोय, अरे चोरी नव्हती करायची, शिवनैवेद्य 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 म्हणता 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 तो प्रसाद ग्रहण करता 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 त्या गुणनिधीने आपला प्राण सोडला. परिणामी घेण्याकरता यमांचे दूत आले, दुसऱ्या बाजूने शिवगण आलेत. यमाचे दूत स्पर्श करणार, तेवढ्यामध्ये शिवदूत म्हणतायत, थांबा, याला स्पर्श करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. म्हटले, अहो महाराज, तुम्हाला माहित नाही, आयुष्यभर चुकीचे कर्म केले, चांगल्या कुळात जन्माला येऊन सुद्धा. म्हटले, आयुष्यभराचं काही माहित नाही, परंतु आम्ही ज्या नोंदीनुसार या ठिकाणी आलो आहे, ती नोंद अशी आहे की याने शिवालयामध्ये विझणारी ज्योत प्रज्वलित केली, ज्यामुळे देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावर त्या ठिकाणी प्रकाश निर्माण झाला. शिव नैवेद्य खात असताना शिव शिव अशा प्रकारच्या शब्दानं त्याच्या मुखातून भगवंताचा नामघोष झाला. आणि शास्त्राचं गणित आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयातिर्मद्भाव्याति नास्त्यत्र संशया. अंतकाळामध्ये नाम भगवंताचं मुखाला आलं ना, काळ उत्तम होत असतो. किती सुंदर गोड प्रमाण दिलंय शास्त्रकारांनी. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बडकट, तन मन ध्यान घ्या लावोनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवटगा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम नाम स्मराधी. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बडकट, तन मन ध्यान घ्या लावोनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवटगा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करावं. जे नामचिंतन अल्प काळात करता जरी असेल तरी ते फल देणार असतं. शिवमहापुराणामध्ये असा एक श्लोक आलेला आहे, एवं फलति कालेन. एवं म्हणजे कोणत्याही निमित्तानं का होईना, शिवेल्पमती यत् कृतम
अल्पमती करता अल्प काळा करता जरी भगवान भोलेनाथाचं स्मरण कोणत्याही काळाने कोणत्याही निमित्तानं केलं तरी इति ज्ञात्वा शिवे कार्यम भजनम सुसुखार्थिबी. शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, कोणत्याही निमित्तानं का होईना तुम्ही भगवंताचं स्मरण करा. कोणत्याही निमित्तानं का होईना भगवंताचं तुम्ही भजन करा. भगवंत अभयदान देतात. आणि शास्त्राचं गणित आहे, कलियुगाचं महत्व आहे. अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणे लभेत यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना. जे फळ कलियुगामध्ये योग समाधी अवस्थेनं कर्मकांडानही प्राप्त होत नाही, अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणे लभेत, ते 7 दिवसाच्या कथेच्या श्रवणानं प्राप्त होत असतात. बोला रामकृष्ण हरी. यांनी अंतकाळामध्ये नाम घेतलं, त्यामुळे हा शिवलोकाचा अधिकारी आहे. शिवलोकामध्ये गुणनिधीला नेण्यात आलं. ज्यावेळेस त्यांनी बघितलं, अरे नुसतं अंतकाळामध्ये एकदा शिवाचं नाव घेतलं शिवलोकाची प्राप्ती झाली. नुसतं अंतकाळामध्ये एकदा का शिवालयामध्ये दिवा प्रज्वलित केला शिवलोकाची प्राप्ती झाली. आयुष्यभर जर वडिलांनी दिलेल्या वचनावर चाललो असतो तर किती मोठं पुण्य प्राप्त झालं. मला माझ्या वडिलांचा अधिकार जाणता आला नाही, म्हणून यांनी शिवलोकात गेल्यानंतर अगदी तन मन धनाने त्या ठिकाणी देवादिदेव महादेवाची सेवा केली. एवढे प्रसन्न झाले देवादिदेव महादेव की याला पुढच्या अवतारामध्ये कलिंग देशाचा राजा अरिमंद, त्या अरिमंदाचा मुलगा म्हणून दम नावाचा राजा म्हणून याला त्या राज्यामध्ये जन्माला घातला. याला आधीचा जन्म आठवायचा. अरे यज्ञदत्त म्हणजे उत्तम कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा मी चोऱ्या केल्या, तरी अंतकाळामध्ये क्षणापुरतं नामचिंतन केलं, शिवलोकाची प्राप्ती झाली. त्या शिवलोकेमध्ये एवढं एकनिष्ठतेनं मी भगवंताची सेवा केली की भगवान देवादिदेव महादेवांनी मला राजाचा मुलगा केलं. पण ठीक आहे ना, त्या कालखंडामध्ये दिवा लावण्याकरता काही नव्हतं. एका स्वतःच्या अंगावर असणाऱ्या अंगरख्याचा एक तुकडा पाडून मी ज्योत लावल्यानंतर जर एवढं फळ प्राप्त होत असेल, आज तर मी समर्थ आहे भगवंताच्या कृपेनं. मग तो दिवा फक्त माझ्याच राजवाड्यात नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये मी लावण्याकरता त्या ठिकाणी आता नियोजन करणार आहे. आणि म्हणून त्यांनी राज्यामध्ये दवंडी दिली. प्रत्येक गावामध्ये मला शिवालय दिसायला पाहिजे आणि प्रत्येक शिवालयामध्ये दिवा जडताना दिसायलाच पाहिजे. मंत्री लोकांची मीटिंग झाली आणि आपल्या राजांना म्हणजे या दमाला विचारायला सुरुवात केली. म्हटले, मालक, प्रत्येक गावामध्ये शिवालय असायला पाहिजे, याच्यामध्ये हरकत नाही, पण हा दिवा जडताना दिसायलाच पाहिजे. हा टास्क कशा करता? तर वर्णन असं केलेलं आहे रुद्र संहितेतील सृष्टी खंडामध्ये. तो दमरावाचा राजा आपला अनुभव सांगतो. मी यज्ञदत्ताचा मुलगा होतो, म्हटले गुणनिधी. उत्तम घराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा चुकीच्या संगतीमुळे मी चोऱ्या करायला लागलो. पण तरी भगवान भोलेनाथांच्या अंतकाळाच्या माझ्यावर झालेल्या या कृपेमुळे आज मी इथं राजा म्हणून जन्माला आलो. एकदा फक्त दिवा लावला होता अंतकाळामध्ये, तेही स्वतःच्या स्वार्थापोटी लावला होता, तरी एवढं फळ प्राप्त झालं ना. माझा अनुभव आहे. दीपदाना शिवस्तुष्टो भवती ती श्रुतिरितम. दीपदान केल्यानंतर भगवान शिव हे संतुष्ट होतात. त्यामुळं आपण भोलेनाथांच्या मंदिरामध्ये शिवालयामध्ये दिवा हा जळताना पाहिलाच पाहिजे अशी माझी आंतरिक इच्छा आहे. माझा अजून अनुभव आहे. एवं फलति कालेन शिवेल्पमती यत्कृतम इति ज्ञात्वा शिवे कार्यम भजनम सुसुखार्थिबी. हा श्लोक सुद्धा शिवपुराणातील सृष्टी खंडातील रुद्र संहितेमध्ये वर्णन करतोय. म्हटले ठीक आहे. अनेक कालखंडापर्यंत राज्य केलं, भगवान श्री देवादिदेव महादेवांची सेवा केली. आता हाच राजा पुढच्या कालखंडामध्ये उत्तमच कुळामध्ये विश्रवा ऋषी, एक सुंदर त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. शिव महापुराण काय बोलतंय का? पाद्मे कल्पे मम पुरा ब्रह्मणो मानसात् सुतान् पुलस्या दुश्रवा जज्ञे तस्य वैश्रवणा सुता. त्या ठिकाणी पद्मकल्पामधले ब्रह्माजीचे मानसपुत्र विश्रवा आणि कैकसी, रावणाचे आई वडील,
याच विश्रवाच्या दुसऱ्या पत्नीपासून जन्माला आलेला मुलगा ज्याचं नाव आहे कुबेर, रावणाचा चुलत भाऊ. याला आधीचा कालखंड आता परत आठवायला लागला. मग यज्ञदत्तापासून, गुणनिधीपासून, कलिंग देशाच्या राजाचा मुलगा दम म्हणून सगळं आठवायला लागलं. अरे हे सगळं भगवंताच्याच कृपेनं चाललंय ना. मग आता मी किमान या जन्मामध्ये तरी बाकीचं काहीच न करता फक्त भगवत भजन करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भोलेनाथाची साधना करायला सुरुवात केली. कर्पूर गौरम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम करुणावतारम, तुम्ही करुणेचे अवतार. या संसाराला तारून नेणारे आहेत. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जेव्हा देवा कोणी स्वीकारत नाही ना, तेव्हा तुम्ही असताना दरबार में भोले बाबा की दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया से ठुकराए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. जेव्हा कोणी नसतं तेव्हा महादेव असतात. अनंत कालखंडापर्यंत तपश्चर्या केली. देवादिदेव महादेव पार्वती माते सकट दर्शन देण्याकरता. पण ज्याप्रमाणे आपण कथा ऐकत आलो, ज्योतिर्मय स्वरूप तेवढंच तेजपुंज स्वरूपामध्ये दर्शन देण्याकरता आले की डोळे उघडता बरोबर याला भगवंताचं स्वरूप पाहताच आलं नाही, निहाळताच आलं नाही. एक सांगू का तुम्हाला, देवाचं स्वरूप तसंही मुख्य स्वरूप या सामान्य डोळ्यानिशी पाहता येत नाही. जर पाहता आलं असतं तर असाच एक अनुभव कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या भूमीवर घडला होता ना. जोपर्यंत दिव्य दृष्टी दिली नाही तोपर्यंत अर्जुनासारख्याला जर देवाला पाहता आलं नाही, कधी नवत कथा कीर्तन ऐकणाऱ्याला कसं काय दिसणार आहे देव. तेजपुंज स्वरूप आहे ते भगवंताचं. भक्ताची अवस्था पाहिली आणि महादेवांनी दिव्य दृष्टी अर्पण केली. त्यावेळेस महादेव आणि पार्वती मातेचं दर्शन त्या ठिकाणी घेता आलं. जेव्हा पार्वती माता आणि महादेव दिसायला लागले ना, त्या पार्वती मातेकडं हा साधक एकटक नजरेनं पाहायला लागला. पार्वती मातेला मात्र दुसराच भाव निर्माण झाला. कदाचित अरे स्वतःला देवाचा भक्त म्हणून घेतो आणि माझ्याकडे एवढ्या चुकीच्या नजरेनं एकटक नजरेनं पाहतो. संकल्प केला आई साहेबांनी आणि त्या संकल्पामुळे त्या कुबेराचा एक डोळा फुटला. तरी तो प्रसन्नच आहे. महादेव म्हणतात, पार्वती अगं काही थोडा विचार तरी करायचा. म्हटले प्रभू काय झालं? अगं त्याचा हेतू दुसरा तिसरा काही नव्हता. त्याच्या मनामध्ये भाव होता की ह्या ज्या आईसाहेब देवाच्या बाजूला बसल्या आहेत ना, या आई साहेबांनी यांच्या जीवनामध्ये असं कोणतं पुण्य कर्म केलं असेल की देवादिदेव महादेवाच्या नित्य शेजारी बसण्याचा अधिकार या आईला प्राप्त झालाय. जर कदाचित ती साधना मला माहित झाली तर मी माझ्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करीन. त्याचा हेतू उत्तम होता. तू न जाणता संकल्प करून त्याचा डोळा फुटला, वाईट वाटलं. आई साहेब म्हणतात, चुकले बर का प्रभू. कुबेराशी बोलताना पार्वती माता बोलायला लागल्या, कुबेरा खर तर माझ्या चुकीमुळे तुला आता सगळं विश्व एका डोळ्यानं पाहावं लागणार ना. मी तुला आज वर देते की विश्व तुला एक आगळ्या वेगळ्या नावानं ओळखल्या जाणार. तुला हे जग पिंगलाक्ष या नावानं ओळखेल. कुदृष्टीने माझ्याकडे पाहत होता, या हेतूला मला भाव निर्माण झाला म्हणून तुझा डोळा फुटला ना. पण त्या आधीचं तुझं जीवन चरित्र जर तपासलं, धनाचा मालक केल्यानंतर सुद्धा
तू प्रत्येक गावामध्ये शिवालय उभारून त्या ठिकाणी दीपदान करण्याचा संकल्प केला, सगळ्यांकडून भक्ती केली स्वतः आणि करून सुद्धा घेतली. एवढं सर्वस्व असताना तुला त्याचा लोभ निर्माण झाला नाही ना. मी तुला आजपासून वर देते, यानंतर फक्त तुझ्या राज्याचा नाही, विश्वातल्या सगळ्या धनाचा मालक म्हणून तू कुबेर या नावानं जगामध्ये प्रसिद्धीस येशील. त्या दिवसापासून कुबेराचं जीवन चरित्र अगाध झालं. महादेव बोलायला लागले, कुबेरजी हे तर झालं पार्वती मातेचं, माझं भजन केलं, प्रसन्न केलं ना, माझ्याकडून काय अपेक्षित आहे? म्हटले देवा, ज्या कारणासाठी डोळा फुटला ना तो हेतू माझा पूर्ण करा. म्हटले काय? म्हटले देवा, एवढंच अंतरंगामध्ये भाव चालू होता की या आईनं कोणती अशी साधना केली असेल की तुमच्या शेजारी बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. देवा, मला परिपूर्ण जाणीव आहे, शेजारी बसण्याचा अधिकार फक्त दोघांना असतो, एक तर अर्धांगिनीला असतो, एक तर एकदम निकटच्या मित्राला असतो. मी तर तुमची अर्धांगिनी होऊ शकत नाही, पण तुमची इच्छा आहे ना देवा मला काहीतरी देण्याची, मला तुमचा अत्यंत निकटचा मित्र बनवून द्या. देवाने स्मितहास्य केलं, फक्त एवढंच. आजपासून यानंतर जगामधल्या प्रत्येक धनाचा, मग ते धन राक्षसांचं असो किंवा देवाचं असो, किंवा सामान्य माणसाचं असो किंवा यक्षांचं असो, त्या प्रत्येक धनसंपत्तीचा मालक तर तू होशीलच, पण माझ्यासाठी अत्यंत निकटचा माझा प्रिय मित्र म्हणून तू जगामध्ये प्रसिद्धीस येशील. कुबेर नावानं तुझी प्रसिद्धी होईल. म्हणून जगातील सगळ्यात श्रीमंत असणारी नगरी, ऐश्वर्य संपन्न असणारी नगरी, की जी स्वतः देवादिदेव महादेव यांच्या कृपेनं, कुबेराच्या साधनेनं भगवान श्री विश्वकर्माजीच्या माध्यमातून बनवण्यात आली, ती दिव्य अशा प्रकारची जी नगरी आहे, ती नगरी म्हणजे लंका नगरी आहे. सामान्य नव्हती लंका नगरी. तिचं वर्णन गीत रामायणामध्ये एवढं सुंदर केलेलं आहे. रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य हे स्वर्गाहुनी लंका, रम्य हे स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य हे स्वर्गाहुनी लंका, रम्य हे स्वर्गाहुनी लंका. तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीचा सागर लहरी, नागरिती लंका, रम्य हे स्वर्गाहुनी लंका, रम्य हे स्वर्गाहुनी लंका. रम्य अशा प्रकारची असणारी ही लंका आहे, असं वर्णन केलेलं आहे शास्त्रकारांनी. भोगावती जशी अहिकुलवासा, अमरावती जही सुकृ निवासा, तिनके अधिक रम्यती ही बंका, जग विख्यात नामती ही लंका. जगामध्ये विख्यात असणारी ही नगरी जर कोणती असेल, जसं भोगावती जशी अहिकुलवासा, भोगावती नगरी आहे राहण्याकरता. अमरावती जई शुक्र निवासा, स्वर्गातल्या नगरीला अमरावती म्हणतात, ज्याला स्वर्ग आपण म्हणतो. पण यांना सुद्धा लाजवेल. तिनके अधिक रम्य अति बंका, जग विख्यात नामते ही लंका. ती लंका सामान्य नाही, आणि तिचे खरे मालक जर कोण असतील ना, ते कुबेर आहे. म्हणून अलकापुरी नगरीचे मालक आहेत कुबेर. आणि महादेव म्हणतात ना, आजपासून मी तुमचा मित्र आहे. मित्र दूर पाहिजे का जवळ पाहिजे? मित्र जवळ पाहिजे ना. मग या अलकापुरी नगरीच्या शेजारी स्वतः आपण आपल्या मित्राच्या जवळ असायला पाहिजे. म्हणून देवादिदेव महादेवांनी जी नगरी निवडली, त्या नगरीचं नाव आहे कैलासपुरी. पर्वत श्रेष्ठ असणारी ही कैलास आहे. त्या कैलासाच्या शेजारी ही अलकापुरी नगरी आहे. त्या कैलास पर्वतावर भगवान श्री देवादिदेव महादेव आता त्या ठिकाणी वास करतायत. महादेव वेगळे, शिव वेगळे, शंकर वेगळे, रुद्र वेगळे. जे कैलास पर्वतावर आता वास करतायत ना, दीपस्तंभामध्ये ज्योतिर्मय स्वरूपामध्ये निर्माण झालेली जी कथा आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी श्रवण केली,
त्या दीपस्तंभातून ज्योतिर्मय स्वरूपातून निर्माण झालेली जी देवता आहेत ती महादेव या स्वरूपाने आता वास करायला लागली. जी दीपस्तंभाच्या स्वरूपात आहे ती रुद्र स्वरूपामध्ये आहे. आगळ्या वेगळ्या स्वरूपात असतायत. एक स्वरूप नाही परमात्म्याचं. खर तर या जगामध्ये हा जो प्रकाश दिसतो ना, सूत्र काय सांगितले आता व्यासांनी दिलेला पहिला श्लोक श्रीमद भागवताच्या सुरुवातीच्या आरंभीच्या महात्म्यामध्ये, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. यातला सत अधिक चित अधिक आनंद मधला जो चित्त आहे ना, या चित्त शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. जगामधला हा प्रकाश जर कोणामुळे असेल, देवच प्रकाश आहे आणि त्याच्याच प्रकाशानं जगत प्रकाशमान होत असते. बोला रामकृष्ण हरी. शास्त्रकाराचं वर्णन आहे. जगामध्ये भोलेनाथाचं भजन फक्त आपण करू यात काही नवल नाही. एका ठिकाणी तर एवढं सुंदर वर्णन आलेलं आहे, शिवनाथ तेरी महिमा आ, आ, शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए. नाचे धरा गगन तो नाचे धरा गगन तो झूमे सो दिशाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए. सबसे न्यारा तुझको नमन हमारा. तू देव सबसे न्यारा तुझको नमन हमारा. लाई है तेरे द्वार नाचे धरा गगन तो झूमे दसो दिशाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए. मस्तक पे चंद्र आधा है रूप तेरा साधा. मस्तक पे चंद्र आधा है रूप तेरा साधा. आई नाचे धरा गगन तो झूमे दसो दिशाए.
शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए, शिवनाथ तेरी महिमा जब तीन लोक गाए। भोलेनाथाचं वैभव काहीतरी वेगळं आहे. सर्वांमध्ये असून सुद्धा प्रसन्न आणि वेगळ्या तत्वानं नांदणारी ही देवता आहे. भोलेनाथाच्या एखाद्या शिवालयामध्ये जाण्याचा ज्यावेळेस योग आला ना, त्यावेळेस बघा तिथली प्रसन्नता विकत आणायची गरज नाही, सहज तिथं गेल्या गेल्या प्रसन्न वाटायला लागतं. बोला रामकृष्ण हरी. तिथली प्रसन्नता ही नॅचरल आहे. जगाच्या पाठीवर शांत चित्तानं दरवळत राहणारी ही देवता, यांना कुठल्याच गोष्टी करता कुठलेच प्रयत्न करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा कायम आपल्या करता सक्रिय असतात, कायम आपल्या करता प्रयत्नवादी असतात. जीवनातलं प्रत्येक तत्व महादेवाच्या स्वरूपाने आहे. तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही, परंतु हा जो इकोसिस्टमचा शोध लागला ना, हा सुद्धा देवादिदेव महादेवांच्या त्या गाभाऱ्यामुळेच लागलेला आहे. जेव्हा हे वैज्ञानिक तत्वानं तपासल्या गेलं की अरे जे आपण गुणगान करतो, जे महादेवाचे स्तोत्र गायन करतो, ही एरवी मंदिराच्या बाहेर निघल्यानंतर गायले तर ते सरळच ऐकायला येतात, पण ते गाभाऱ्यामधून जर गायला लागलो ना तर त्या प्रतिध्वनी कानावर येतात. त्याच्यामुळे तो गोडवा निर्माण होत असतो. सगळ्या गोष्टीला कारण आहेत, सगळ्या गोष्टीला कारण. आपण ऐकलं काल मृदंग वादन त्याच देवतेने सुरुवातीला केलं. वाङ्मय निर्माण करणारी देवता महादेवच आहेत. परंपरा आपली सुरू कुठून झाली? ज्ञानदेवे रचिला पाया. पण ज्ञानोबरांना विचारा बरं, ज्ञानोबरा काय म्हणतात माहित आहे? ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझे आती. मग निवृत्तीनाथांना विचारा, हे निवृत्तीनाथांनी दिलं ना. मग दादांना विचारा, दादा तुमचं काय मत आहे यावर? दादा काय म्हणतील? गहनी प्रसादी. हा तर मला गहनीनाथांनी प्रसाद दिला होता. मग गहनीनाथांना विचारा. गहनीनाथ म्हटले, मी एकदा बसलेलो होतो साधना संपन्न अवस्थेत, गोरक्षनाथ रस्त्यानं चालले होते, त्यांच्या मनात काय आलं काय माहित, ते माग वळून आलेत. गोरक्ष वडला. हा, मग आता चालायचं गोरक्षनाथांकडे. तिथे गेल्यानंतर ते म्हणतात मच्छिंद्राने बोध, जवळ आहे ना. मच्छिंद्रनाथ बाबांना विचारा. ते म्हटले, मी प्रयत्न केला असता तर अधिकार गाजवला असता, पण हे मला सहज भेटलाय. आदिनाथ उमा बीज प्रगटले. उमा मातेच्या निमित्तानं खरं बीज प्रगट झालंय, पण मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, हे सहज भेटलंय. उमा मातेला विचारा बरं, किंवा मच्छिंद्रनाथांना विचारा. ते एक स्पष्ट सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे भगवान श्री देवादिदेव महादेव, सर्व नाथांचे नाथ, अनाथांचे सुद्धा नाथ देवादिदेव महादेव. त्यांच्यापासून हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेले. ही जी दिव्य तेजपुंज कथा आपण या ठिकाणी कुबेराच्या जीवन चरित्रातली श्रवण केली, कशा करता? सामान्य अनाधिकारी माणूस सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये गेल्यानंतर, ज्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या चुक्या झालेल्या आहेत, अशाही व्यक्तींनी जर देवादिदेव महादेवांच्या समोर स्वतःला अर्पण करून टाकलं ना, असाही व्यक्ती जगाच्या पाठीवर कुबेर म्हणवला जाऊ शकतो. माणसानं चुकूच नाही असा दावाच नाही, कारण चुकतो त्यालाच माणूस म्हणत असतात. पण किमान चूक झाल्यानंतरची चूक स्वीकारणं ही सगळ्यात मोठी भूमिका असते. ज्या दिवशी माणूस चूक स्वीकारतो ना, त्या दिवशी त्याच्या जीवनामधले सगळे कलंक नष्ट होतात. माणूस चूक स्वीकारत नाही, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि कलियुग ही एवढं विचित्र. या कलियुगामध्ये एखाद्या खोट्या माणसाला खरं सिद्ध करणं जेवढं अवघड नाही ना, तेवढं खऱ्या माणसाला मी खरंच खरा आहे हो हे सिद्ध करणं फार अवघड आहे. त्याला कलियुग म्हणतात.